आपल्या सोबत येतील असं विश्वास वाटतो? मला कमीत कमी 550 ते 550 मत देखील एवढं मिळेल असं माझा आत्मविश्वास आहे. रणजित सिंह मोहिते पाटलांशी काय संपर्क झालाय? आव्हान का बाजूला आपल्याकडे संख्याबळ आहे, दुसऱ्या बाजूला नारायण असतील, उत्तम जानकर असतील आणि अभिजित पाटील असतील, हे देखील नाराज आहेत. ते उघडपणे म्हणतायत की आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. मुळातच आपल्या सर्व बांधवांना पण माहिती आहे की माझे सर्वांचेच घनिष्ठ संबंध आहेत. असं मी कुणाबरोबरही असा काही विषय माझा जिल्ह्यामध्ये नसतो आणि माहितीच्या माध्यमातून तर मतदान मला मिळेलच, परंतु एक व्यक्तिगत जी काही जिल्ह्यामध्ये काम करत असताना गेली 30 वर्ष झालं मी काम करतोय आणि या कामाची पावती म्हणून मी कुठल्या जरी कोण पक्षामध्ये असलं काय असलं तरी सातत्याने मी माझे मित्रत्वाचं नातं जपण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून सगळीच मंडळी या ठिकाणी मला मदत करेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचे जे काही 5 आमदार आहेत ते 5चे आमदार आज आपल्या बाजूने दिसत आहेत. नक्की. 2 खासदार नाही आहेत, काय आव्हान करा? नक्कीच या ठिकाणी सगळे आमदार पण शेवटी काम करत असताना आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मी सगळ्यांबरोबर मी बघा सांगितलं ही संबंध चांगले ठेवलेत, कारण कोण कुठल्या वेळेस मदतीला येईल आणि सातत्यानं सोलापूर जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल यामध्ये संबंध मी चांगले निर्माण केलेले आहेत की कधीही कुणाची गरज पडते आणि मला म्हणजे अनपेक्षित ही उमेदवारी आलेली आहे माझ्याकडे. मी खरंच सांगतो की प्रामाणिकपणाने सांगतो की पार्टीनं माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि विश्वास टाकण्याचं कारणच मला दिसून येतं की सगळ्यांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध. जे आमदार आपल्याला पाठिंबा देत आहेत त्यांना भेटणार जानकर असेल, नारायण पाटील. हो, सगळ्यांना भेटणार. आता शेवटी मतदान घ्यायचं म्हणल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेणं, सगळ्यांच्या गाठी भेटी घेणं ते उमेदवाराचं कामच असते.